नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पासाठी उकडीचे बीटरूट मोदक। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। एक बीटरूट घ्यायचं आहे, त्याला सालं काढून त्याचा मिक्सरला बारीक करून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे जरासं पाणी टाकून। हे बघा, अशा प्रकारे मी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी ज्यूस घेतला आहे। तो गरम करून ज्यूस व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पीठ भागवून घ्यायचं आहे। इकडे 2 बीट अजून लागणार आहे, त्याची मी सालं काढून घेतली आहेत बीटरूट मोदकाच्या सारणासाठी। आणि इकडे उकळत ठेवलेलं बीटरूट त्याच्यामध्ये जरासं मीठ टाकून तांदळाचं पीठ त्याच्या रसामध्ये भागवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पीठ भागून घेतलं ते 2 ते 3 मिनटं असं झाकण ठेवून द्यायचं। इकडे सारण बनवण्यासाठी 2 बीट किसून घ्यायची आहेत आणि हे बीटचा रस काढून घेतला, त्याचा बीट राहिलेलं थोडासा गाळ तो पण घ्यायचा त्याच्यामध्ये। इकडे पीठ थोडंसं थंड झाल्यावर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तेल लावून जरासं। हे बघा, अशा प्रकारे, आणि हे झाकून ठेवून द्यायचं। इकडे आपण सारणाची तयारी करूया तोपर्यंत। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट घेतले आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि कीस घेतलेला आहे बीटचा किसून। तूप लागणार आहे थोडंसं। आता आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये बीट थोडंसं परतून घेतलेलं, नंतर ओलं खोबरं टाकलं आहे, ते पण व्यवस्थित मिक्स करून आता साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। साखर टाकल्यावरती ते थोडं पातळ होतं मिश्रण। जरासं चवीला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण वेलची पावडर जराशी टाकून पुन्हा ते सारण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकून घेऊ। हे बघा, सारण आपलं बनवून तयार आहे। हे थंड व्हायला देऊया। थंड झालेलं आहे सारण। आता आपण मोदक बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी हे बघा, पीठ थोडंसं मळून एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे खोलगट वाटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आणि जवळजवळ अशा पात्या पाडून घ्यायच्या आहेत मोदकाच्या। हे बघा, अशा प्रकारे 2 बोटामध्ये पकडून मस्त अशा आणि जवळ करून घ्यायचा। अशा प्रकारे मोदक हा बघा, मस्त असा आपला गणपती बाप्पासाठी मोदक बनवून तयार आहे। अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेत आहे। हे बघा, मोदक बनवून झालेले आहेत। आता आपण उकडायला ठेवूया। त्यासाठी मी गरम पाणी करून कढईमध्ये जाळीमध्ये ठेवून मोदक 15 मिनटं उकडून घ्यायचे आहेत। हे बघा, 15 मिनटं झालेले आहेत। मस्त असे मोदक बनवून तयार आहेत। पूर्ण रेसिपी व्हिडिओ मी कविता स्वयंपाकघरला अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आणि नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।